त्याला एकच उपाय का पेनल्टी लावा. पंच झालंय काय? आपल्याला तरी काय माहिती काय ऑब्जेक्शन येते. पहिला चेंडू कुणाल यांचा राईट आर्म होतो गेट. पंचांच्या डावीकडनं खेळण्यासाठी सज्ज होतो योगीराज. यावेळेला बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. कणकणी दणदणीत असा चौकार. कुणाल षटकातला दुसरा चेंडू राईट आर्मवरतो विकेट. या वेळेला मात्र पंचांचे हात समांतर काय होतात बघूया. ऑन फील्ड जो निर्णय द्यायचा तो द्या. इथे काय क्लिअरिटी नाहीये. नो बॉल. पुढचा चेंडू. यावर पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या जाऊन पोहोचली 7. पुढचा चेंडू राईट आर्मवा. यावेळेला मात्र शरीराला चेंडू आदळतो. 1 रन पडून काढली जाते. एका धावने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. लेग बायच्या रूपानं. चौथा चेंडू राईट आर्मवर द विकेट. सरळ गोलंदाजाच्या डोक्यानं चेंडूला उडवलाय. सुरेख चेंडू फेक. एका धावने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. 4 चेंडू टाकून झालेत. चांगला नियंत्रित मारा मी नक्कीच म्हणेन. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कुणालने मात्र डोक्याने गोलंदाजी केले. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 रन पडून काढली जाते. एका धावने धाव संख्या 10 वर जाऊन पोहोचते. अतिशय चिवट तिखट मारा करतोय तो कुणाल. पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू. हात समांतर धाव अवंतर. धाव संख्या 11.
राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली 12. कुणाल राईट आर्म होतं गेट. पुढील चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला जोरदार टोलवलं जात आहे. थोडंसं फंबलिंग होत आहे. 2 धावा पूर्ण काढल्या जातात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 बिन बाद 14. आपण घाई करायला सांगितलं का ते उशीर करतात, म्हणून घाई करा असं बोलायचंच नाही. उशीर करा, जेवढा उशीर करता येईल तेवढा उशीर करा. राईट आर्म हवा. याला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जाते. चेंडू वेगाने सीमारेषेकडे येतो. 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. सूर्य मावळतीला तर जवळजवळ गेलेला आहे. काही सेकंदातच पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरेल. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश राईट आर्म हवा. आणि ते मात्र फलंदाज धावबाद होतोय नाही का. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या 17. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विशेष म्हणजे सावरोली संघाने 33 गोलंदाजी केली. एकही षटकार अजून मारू दिलेला नाहीये. राईट आर्म हवा. फेकून दिलंय आता. यावेळेला मात्र चेंडू बहुधा सीमा रेषे पलीकडे जातोय. खणखणी दणदणीत षटकारानं. धावसंख्या 23 का. प्रेक्षकाने झेल घेतला असेल तर त्याने इकडे येऊन आपला आकर्षक टी शर्ट सावली क्रिएशनचा घेऊन जायचा आहे. जबरदस्त फलंदाजी पंकज पाटील उर्फ बावचर. राईट आर्म हवा. पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी मी नक्कीच म्हणे सावरोली संघाची. षटकार मारल्यानंतर सुद्धा कमबॅक करतोय. राईट आर्म हवा. एक रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पुरली 24. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर सामना मात्र नक्कीच रंगतदार होईल. जितका वेळ आपल्याला टाइमपास करतायत तितका गोलंदाजी फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं केला जातोय. टी शर्ट घेताना पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. बघा थ्रो बघा कुठे. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. पुढला सामना नाणेफेकीसाठी कुठला संघ आहे.
अर्नाळा आणि घोडगाव. अर्नाळा घोडगाव नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. चला नाणेफेक करून घ्या, लगेच घ्या, इथंच घ्या. अर्नाळा आणि घोडगाव नाणेफेक करून घ्या. आयोजक क्षेत्ररक्षण लावून घ्या. हो कोणी जिंकली नाणेफेक? ओके. काय गोलंदाजी? ध्रुवी 11 घोडगाव संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं. राहुल भोईर बिलोशी हे प्रॅकर आहेत त्यांचे. प्रशांत पाटील बोरांडा हे अर्नाळा संघाचे प्रायोजक आहेत. संदीप काठोले, संदीप खरवत मावशीचा मुलगा. सव्वीस झाल्यात, 27 करायचे आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अथर्व येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आलाय कुणाल आणि अजय. अथर्व झेल उडतोय आणि वा जबरदस्त झेल घेतला जातोय. साईराज गोलंदाज काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर त्याने बाद केलाय फलंदाज. ते काय आउट काय कॅच बिच रोशन गावित आणि महेश गावित यांनी वानगावची टीम आज वस्तीलाच बोलवलेले. पूर्ण पाहुणचार त्यांना देणार. शाही भोजनाचा इंतजाम. पुन्हा एकदा साईराज राईट आर्म राऊंड.
साईराज इज ऑन हॅट्रिक. राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान मारा, परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉलचा इशारा आणि पहिली धाव लागते वाईटच्या रूपानं. हॅट्रिक कंटिन्यू राहील ना. राईट आर्म ओव्हर. आणि यावेळेला मात्र उत्तुंग षटकार वाईडिश मिड विकेटवरनं मारलेला. षटकारानं धावसंख्या 7. साईराज पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. उत्तुंग गगनचुंबी षटकार बॅक टू बॅक. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 का. अजूनही 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. 7-12. आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज साहिल. 3 गडी तर बाद केलेत. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. आणि गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट मधला एक दांडगा अनुभव असलेला अष्टपैलू खेळाडू योगीराज. मैदानावर येतोय साहिल. 6 चेंडू आणि 12 धावा. सहा 12. योगीराज राईट आर्म ओव्हर. षटकार. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्याला फाईन लेगच्या डोक्यावरनं फेकून दिले षटकारासाठी. 5 चेंडू 6 धावा. पाच चेंडू 6 धावा. एक रन पडून काढली जाते. 4 चेंडू आणि 5 धावा. राईट आर्म ओव्हर.
फंबलिंग, प्रेशर, 3 चेंडू 3 धावा. प्रेशर, नजर हटी, दुर्घटना घटी. दोन चेंडू 1 धाव. स्कोर लेवल ना तिचं फंबलिंग झाली ना. 2-1. पुढचा चेंडू. चला, विजय होतोय टीम सावरोली. यानंतर लगेच घोडगाव संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि अर्नाळा संघानं सलामीचे फलंदाज विनाविलंब मैदानात पाठवायचे आहेत.